सो यो व्हॉट्सअप गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आम्ही चाललो आहोत माऊली फोर्ट आसनगावला. तर दाखवूया तुम्हाला कसं काय आमचा प्रवास होतो, सगळं काही दाखवू तुम्हाला. आणि आपल्या लास्ट टाईमचाच ग्रुप असणार आहे, त्यामध्ये ॲडिशनल काही लोक आहेत. सो त्यांच्यासोबत आज आपण धमाल मचवणार आहोत फुल. तर मग आता मी घरातून सध्या निघालेलो आहे, एकटाच आहे. स्टेशनला सगळे भेटणार आहेत, अर्धे डोंबिवली स्टेशन आणि अर्धे कल्याण वगैरे. सो तुम्हाला दाखवतो कसं काय असणार आहे सगळं काय, आणि भेटूया पुढे. फायनली ट्रेन पण आलेली आहे. डोरलाच विराज पण असणार आहे असं इन्स्ट्रक्शन्स भेटलेले आहेत सूत्रांकडून. तर बघूया विराज कुठे आहे. ट्रेन अजून पुढे चाललेली आहे पण विराज काय दिसत नाही. यो व्हॉट्सअप गाईस, कुठे विराज? तुम्ही तिघेच? सो गाईस, आता पोहोचलेला आसनगावला. तुम्ही बघू शकता हे सगळे आहेत. ह्याला ओळखू शकता तुम्ही, वास सोड्या. नवीन इंट्रोडक्शन गाईस प्लीज. सोहम, सर्वेश, वंशभाई, देवता देवता, मयूर. सो आता आम्ही चाललेलो आहे आसनगावला पोहोचलो. अरे पेट्रो नवीन आहेस? तर आता विराजने आपली सोय केलेली आहे रिक्षाची. विराज तर आता कुठे आपल्याला सोय कुठून आहे? आपला रिक्षावाला घरी गेलेला आहे. घरी गेलाय? तर आपल्याला तिकडे जाऊन बघावं लागेल, कारण आपल्या 4-5 बंधांकडे तिकीट नाही आहे. तर आपल्याला म्हणजे TC पण बघून जावं लागेल. सगळे TC नसतो, त्यात रविवार सुट्टीवरती आज TC. तर आपले बजेट, ट्रिपचा बजेट जरा आधीच आहे ते लो होऊन जाईल. तर तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत कमी बजेटमध्ये प्रॉपर ट्रिप कसं करायचं आहे. आणि पर पर्सन आम्ही 300-350 प्रॉपर असे काढलेले आहेत. सो त्याच्या हिशोबाने आम्ही जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. This local will halt at all stations up to Kalyan onward. It will halt at Dombivli, Thane, Mulund, Ghatkopar. तर भेटूया बाहेर जाऊ जायचं ते वेस्टला उतरल्यावरती. इथे असे रिक्षा लागलेलेच असतात. सो इथून तुम्ही पकडू शकता. काका किती शेअरिंग? 250 रुपये फिक्स. 250 रुपये फिक्स. 250 रुपये फिक्स आहे काय डायरेक्ट. तर तर असं कॉन्टॅक्ट करा आमच्यावर. हां, गाडीचा नंबर पण तुम्हाला दाखवून देतो. तर मग नाही घेतो. असे 3-3, 4-4 जण पण बसवतात. 3-3 पार्थ बसलेले आहे रिक्षात. वंशभाई या रिक्षात, अर्धे पोरं त्याच्यात गेलेत. आता आम्ही तिघे याच्यात जातो. हो. तर आता इथून रिक्षा पकडली आहे. 250 पर रिक्षा घेतात. सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकता. तुम्ही तुला माहिती आहे ना ओडिसा रिटर्न आहे गाईस. तुम्हाला माहितीच असेल, लास्ट टाइम आपण प्रबळगडला गेलेलो त्यावेळेस पण. सो ठीक आहे. जय मराठी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आता जात राहूया. किती वेळ लागतो तरी काका? तर स्टेशनवरून अर्धा तास. हां, अच्छा. हां. तर 20-25 मिनटं लागतात. तर मग तिथून ट्रॅक चालू करू. तर तुम्हाला रस्त्यात जर का चांगले शॉर्ट्स आले सो गाईज आता पोचलेलं आहे माऊली किल्ला. तुम्ही बघू शकतात. हे असं प्रवेशद्वार दिसेल तुम्हाला. रिक्षा वगैरे तिकडे आतमध्ये सोडणी का मग इथून थोडं सरळ जायचं आहे. पॉईंटला घेऊ आपण. एक पुढं माऊलीचा पॉईंट आहे. काय फोटो का? हे बाहेर नको आहे.
डोक्यात घेऊन डॅन्ड्रफ आला बघ. आपण डॅन्ड्रफ आला. कटबीट कुछ नाही होता. काय आहे? कोके काय आहे? हे काय आहे गाईस? पर्यटक निवास. इथे तुम्ही थांबू वगैरे शकता गाईस. हे पर्यटक निवास आहे. इथे स्टार्टिंगलाच आहे, बेस कॅम्पच्या इथेच. सो गाईस इथे मंदिर वगैरे पण आहे. गणपतीच्या पाया पडा. तर गाईस गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. सो गाईस इथून मंदिराच्या इथून आपला ट्रॅक सुरू होतो. इथे लिहिलेलं आहे मोठं असं, माऊलीगड ग्राम माऊलीगड ग्राम परिस्थितीय विकास समिती आपले सहर्ष स्वागत करीत आहे. पोचलो का? तर इथून रस्ता खूप चांगला आहे असा. स्टार्टिंगला रस्ता असा खूप चांगला आहे. हा पक्षी बघायला भेटेल गाईस. आवाज तर येतो त्या पक्षीचा मला तर वाटतंय 100%. चिमण्यांच्या आवाजाला ते सो गाईज इथे आता तिकीट घर आहे, पण आता तिकीट घर तर बंद आहे. सो आपले 300 रुपये वाचलेले आहेत असं सध्या तरी वाटतंय. आणि सगळे निघालेलं आता इथून. सो आता जाऊयात वरती. पेट्रोलला काहीतरी झालंय गाईज. पेट्रोल एकदम शांत आहे. सो आता चाललंय. सो गाईस आम्हाला आता एक पक्षी दिसलेला आहे आणि तो आपला नॅशनल बर्ड आहे इंडियाचा. तुम्हाला बघायचं आहे रिअलमध्ये गाईस. एकदम सुंदर आहे असा. तो बघा, मोर. कुत्र्यासोबत मोर. हा कोणता पक्षी आहे? गाईस? हा कोणता पक्षी आहे? बघू शकता तुम्ही मोर. पण 2 रस्ते आहेत, कुठून जायचं ते आम्हाला काय माहिती, आता तुला माहिती. अरे ते रस्ता नाही, तो तिकडे घर आहे. ओ तिकडे पण एक कुत्रा आहे. डुप्लिकेट आहे. डुप्लिकेट इकडे पण आहे. कुठे? कुत्र्यांचा लीडर. मस्त वाटतं असं. थंड वातावरण आहे. हिरवळ पण खूप आहे. कशाचं? कोपर घराण्याचं. इथे नदी पण एक छोटीशी. पावसात आलं तर छान व्ह्यू दिसेल. अरे डॅम टाईप आहे रे. पोहायला पण मजा आली इथे. हाताला लागले ते बघ ना आधी. चल काय. मस्त व्ह्यू आहे गाईस इथे आजूबाजूला. त्या साईडला जायचं. अरे यार रस्ता चुकलाय गाईस. काय रे विराज? कसं चढशील? सो गाईस रस्ता चुकलोय. आता थोडासा ऑफ रोडिंग करायला लागणार आहे इथून. हे सर्व 1 सेकंड पकड तरी दे. काढू आपण. सो आता रस्ता चुकलेला तर मग आता इथून चाललोय थोडंसं. तर तुम्हाला इथून यायचं आहे गाईस. हा चकवा लागलेला थोडासा. छोटासा चकवा लागलेला. तर मग तुम्ही तिथून राईटला या आणि मग इथून थोडासा असा कच्चा रस्ता चालू होतो. तेल निघायला लागलं. बॅगेतून तेल निघायला लागलं. आता इथून सगळे पुढे जायला रस्ता आहे. तुम्हाला दाखवतो मध्ये कुठून काय टर्न वगैरे असतील तर भेटूया. सो गाईस आता इथून थोडं पुढे चालत आलात ना की तुम्हाला इथे एक असा बोर्ड दिसेल ज्यावरती लिहिलेलं आहे किल्ल्याकडे छोट्या बंधारेकडे. पाण्याचा आवाज इथे खळखळ. तिथून रस्ताच नाही. सो मस्त. आता बघूयात जर का वॉटर क्रॉसिंग वगैरे दिसली तर. पाणी बघू थांब. बरं झालं एक्स्ट्रा कपडे आणले. पोहायला जाऊ. पोहू. हा मी तयार आहे. ए हात बघ रे. हात बघ. तयार आहे मला प्रॉब्लेम नाही. हात बघ. हा दिसतंय. ओ हो इथे ब्रिज आहे आता. लवकर ये. पावर शी यार. पाणी कमी आहे गाईस. नेक्स्ट टाइम एकदा परत येऊ. पावसाळ्यात येऊ. पाणी कमी आहे. खूप एस्थेटिक ब्रिज आहे. चालू होतो तर इथे थोडासा कच्चा रस्ता आहे. सगळे पोरं येत आहेत
सगळ्यांचे फोटो बिटो काढून झालेत. तुम्ही इंस्टाला फॉलो करा सगळ्यांनी, तुम्हाला स्टोरीज नक्की दिसतील. तर आता जाऊया. हा मस्त रस्ता आहे गाईस, पूर्ण सगळीकडे हिरवळ हिरवळ. तर अजून वरती जात राहतो आणि तुम्हाला दाखव पुढे कसं काय असेल ते. मस्त रस्ता आहे गाईस, तुम्ही एकदा नक्कीच इथे भेट द्या. आणि पावसाळ्यामध्ये या, तुम्हाला थोडा फील येईल पावसाळ्यामध्ये. असं उन्हाळ्या आणि सर्दीमध्ये तुम्हाला एवढा फील नाही येणार, कारण त्यावेळेस प्रॉपर सर्दी असेल, आय मीन प्रॉपर वातावरण असेल आणि खूप भारी वाटेल. विराज झुलतेस का? विराजसाठी झुला आहे पण तो थोडा आतमध्ये घुसलेला आहे. अरे पक्षी दिसले नाही काय? हा आता डायरेक्ट काकडी ब्रेक घेऊ तेव्हा तुम्हाला दाखव. चला. सो गाईस आता इथून थोडं दिसायला लागलं आहे वरती, तिथे जायचं आपल्याला. थोडाफार दम लागलेला आहे कारण असं थोडं स्ट्रेट चढण आहे आणि मध्ये मध्ये असं क्लाइंब करायला लागतं आहे. बाकीचे आहेत खाली आहेत, अर्धे पुढे आहेत. मस्त व्ह्यू दिसतं इथे. ब्रेक घेतला छोटासा परत एकदा. इथे आता काकडी नाही खायची आता, मग नंतर का? ठीक आहे ओके, तर मग पुढे जाऊन खाऊयात आता. सो गाईस फक्त 4 पावलं वरती आलो आहे आणि विराज बोलते की इथून चांगला व्ह्यू आहे खूप. टेकडी आहे. कुठे? तिकडे. हा सो बघूया. ओहो आता इथे आल्याला फोटो काढायचा पण सुरू झालाय. हवाई मस्त सुटलेली इथे. ओ व्ह्यू खराब झाला. मस्त वाटतंय. गारगार. सूर्य पण असं वरती आलेला आहे सध्या. आता चाय आणि बिस्किट खाणार तू? हा ना, काकडी ब्रेक घेऊ. हे नाही करायचं आपल्याला. चाय संध्याकाळी. कधी? संध्याकाळी. रात्री पण भूक लागेलच ना संध्याकाळी तेव्हा. इथून बघू शकता काही वाट शोधावी लागते आणि काढावी लागते. पुढे आपले 3 पंटर चाललेत. पाठी पण आहेत, अजून आहेत. अंगात जीव नाही राहिला काही सध्या, कारण काय खाल्लंय नाही. दम पण भरपूर लागलाय कारण असं स्ट्रेट चढण आहे. पण एवढं काय वाटत नाही जेवढं कळसुबाईला वाटलेलं, कारण आता आम्ही 15 ते 20 मिनिटांनी ब्रेक घेतोय. मी सोलतो ते पटपट. इकडे दे विराज. असं आहे उलट. अरे असं फास्ट होतं. असं घिसायचं रे. सगळे झोमॅटो वाले आहेत काय? कच्चा नाही जेवायचं. कोणी जेवण नाही बनवलं तर काय करशील? उपाशी मरशील. अरे थांब ना, मधून अजून एक कापू दे. 4-5 तुकडे. सो गाइस आता तुम्हाला थोडा तो पुढे आलात ना की मग थोडा असा हार्ड ट्रॅक चालू होतो. म्हणजे एकदम सिंगल रोड आहे, सिंगल लेन रोड. सो इथून थोडं सांभाळून या. इथं डायरेक्ट खाई आहे, दरी आहे आणि असं रस्ता शोधत जावं लागतं. अजून खूप वरती आहे. तुम्ही बघू शकता तिथे आत्तर आणि सर्विस थांबलेत फोटो काढायला. सध्या तरी मी एकटाच आहे. पुढे चाललं कारण हे लोक खूप ब्रेक घेतात आणि मला आता ब्रेक घ्यायचं नाही म्हणून नॉनस्टॉप चाललेलो आहे. सो मी आहेच तुमच्यासोबत, तुम्हाला दाखवत राहीन. रस्ते तुम्ही बघू शकता. ओ शिट.
थोडा सांभाळूनच या, गवत वगैरे पण खूप आहे, झाडं वगैरे खूप आहे तिथे. सो असं जायला लागतं पातळ पातळ वाटेतून. काही चांगला व्ह्यू आला तर तुम्हाला पुढे दाखवतो. इथून व्ह्यू बघा तुम्ही, सेम व्ह्यू दाखवतो आय नो गाईस, पण ठीक आहे. हां, इथून व्ह्यू मस्त आहे. कलावंतीला मस्त होतं, पण कलावंतीला आम्ही चुकी केली की आम्ही उन्हातून गेलेलो. आता इथे बघू शकता तुम्ही कसं आहे, चढण आहे, प्रॉपर चढण आहे. आता इथून प्रॉपर क्लाइंब करून जायचं आहे. एवढा पण प्रॉपर क्लाइंब करायसाठी का नाही, इझी ट्रॅक आहे, कोणी येऊ शकतं आणि कोणी करू शकतं. कोणी करू शकतं. अरे 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 आरामात सोम. सो मी फोन आतमध्ये ठेवतो कारण पाय इथे स्लिप होतात थोडे. सो भेटूया वरती जाऊन. सो गाईस ऑलमोस्ट वरती पोचलेलो आहे. इथे तुम्हाला सीड्या वगैरे लागतील. तिथे एक पॉईंट आहे, तिथे तुम्ही फोटो पण काढू शकतात. इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता थोडंसंच वरती राहिलं आहे, इथे ऑलमोस्ट पोचलो आहे. हवा पण मस्त सुटलेली आहे, थोडं बरं वाटतं वरती. इथून ते जाऊया. पार्थ एकटाच आहे गाईस. हे लोक कुठे गेलेत काय माहिती. इथं कॉन्टॅक्ट करून बघतो, मग तुम्हाला भेटतो. गाईस आता सगळे भेटलेत परत एकदा. आणि काही लोकांना रस्ता समजत नाहीत, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही सगळे रस्ते आम्हाला अर्ध्याहून जास्त तर माहिती असतात. सो आम्ही तुम्हाला सगळं दाखवू, कुठून कसं जायचं आणि कसं नाही. आता आम्ही इथे थोडा रस्ता म्हणजे जेवण वगैरे बनवायची पण सोय बघतोय जरा, खाऊन पिऊन जरा. इथे खायला नंतर येऊ, आधी फिरून येऊ आणि इथेच बनवू. नाही 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 बॅग 4,000 मध्ये शिरी घातली, याला मारा कोणतरी. बीप होऊन जाईल ते सोड. तर मग मी तुम्हाला सगळं दाखवू. हे पोरं आमचे ना खूप आळशी आहेत, तर मग त्यांच्यासाठी थांबावं लागते खूप वेळा. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला सगळं दाखवू आम्ही. पार्थ काय काय दाखवायचं आपल्याला यांना? कल्याण दरवाजा आपल्याला पुढे जाऊन महादरवाजा दाखवायचा आहे. हां त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर आहे. हां मग पुढे माहुली केव्ज आहे. इथनं थोडं पाठी यायचं. हा मूर्ती पण आहे शिवाजी महाराजांची. मग थोडं पाठी येऊन आहे ना, इकडं कुठलं कल्याण दरवाजाकडे जाणारा रस्ता आहे, तिकडं जायचं. मग तिकडनं आपल्याला भंडारगड बघायला भेटेल. हां एवढे सगळे स्पॉट तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. माझा मोठा तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, आमच्यासोबत बनवून राहा तुम्ही एंडपर्यंत. आणि तुम्ही कधी प्लॅन बनवलात तर मग तुम्ही इझिली हा व्लॉग बघून येऊ शकता. तर भेटूया पुढे. आता इथे थोडं पुढे आलात ना की तुम्हाला इथे असे छोट्या छोट्या पाट्या दिसतील, ज्याच्यावरती लिहिलेलं आहे की तू रस्ता कुठून आहे कुठे जायला. तर मग आता इथे लिहिलं आहे महादरवाजाकडे. इथून भावा. हे एकदम माझ्या आयुष्यात रे खरं, सगळीकडे हरवून बसतो. तिकडे रोड आहे ना, तिथे काय आहे? कुठल्या? दोन वाटा जातात. मग तिथे बोर्ड लिहिलं आहेत ना. काही नाही, बघू मोठा गवत आहे. काही नाही. पहिलं महादरवाजा बघू चल. आणि 2 वाटा इथे खाली जाते. इथे हे झाड आहे ना, संपते वाट. आणि ही वाट कुठं जाते? ही वाट आता आम्ही जाऊन बघणार आहे. ही वाट ना. तुम्ही जाऊन बघा, तोपर्यंत आम्ही येतो काय नसलं तर. अरे इथे काय गेलं ना, इथे महादेवाची पिंड, तिथे महाराजांची मूर्ती, तिथे पाण्याचं टाकं आहे तिथे. हा बघ. आणि इथे हा खाली दरवाजा आहे. इथूनच रोड आहे. मग पुढे जाऊ ना. कुठे माऊली के ते गुफा आहेत त्या? गुफा काय तिथे खाली पारेकरांच्या देवड्याच आहेत त्या. इथून जाशील ना तर इथून अजून 2 दरवाजे लागतील.
मग हनुमानकडा म्हणजे हनुमान दरवाजा हनुमानकडा म्हणून आहे तो एक आणि इकडं कल्याण दरवाजा. सो आता आपण जाऊयात महादरवाजाकडे. इथून रस्ता आहे, इथून पण एक रस्ता आहे आणि इथून पण एक रस्ता. महादरवाजाकडे जायचं तर आपल्याला इथून जावं लागेल. सगळं दाखवू तुम्हाला. आधी महादरवाजाकडे जाऊया. हो काय बोलला? त्याचा नंबर लिहून घे. रोड असेल तर जायचंच नाही. हां तेच रे. समजा ए काहीतरी आहे इथे क्रेझी. हे बघ खाली पाण्याचे टाके बोलले ना. हां हां काहीतरी क्रेझी आहे गाईस. थांबा तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो जरा 1 मिनटं. सो गाईस आता इथे पोचलेलं आहे. तिथे महाराजांची मूर्ती आहे. इथे खाली केव्स वगैरे आहेत छोट्या छोट्या आणि इथे एक छोटासा पाण्याचा सोर्स आहे जे तुम्ही पिऊही शकता. क्लिअर आहे. प्युअर वॉटर. आंघोळ करताना पण काही दिसलं नाही एवढं. प्युरिफायरची गरज नाही काय. तुम्ही बघू शकता सगळे पाणी पितात वगैरे इथे. इथून पाणी वगैरे पण निघतंय. तिकडे पण आहे काय. आता सगळ्यांची वाट बघू आणि मग शिवगर्जना करू आणि मग पुढे निघू. तर मग इथे तो केव्सचा रस्ता आहे. सो आता केव्सच्या इथे जाऊया आपण. विराज तुम्हाला दाखवेल पुढे. केव्ज आहेत. माणसांनी भरपूर इथे जरा घाण केलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे. इथे तुम्ही आत स्टे पण करू शकता. इथे तुम्ही आत एवढी मोठी जागा आहे. आरामात 5-6 जण झोपू शकतात. परत आईच्या गावात चल पुढे. इथे आलं की इथे पंती वगैरे लावलेले आहेत. गाववाल्यांचं काही रिच्युअल असेल त्यानुसार इथे. इथे आलं की परत खाली आले की पण एक मोठी केव्ज आहे. हा आमचा पार्क. फोटो काय थांबत नाही पार्कचे. सवय लागली त्याला. केव्ज आहे मोठी पण इथे जरा पाणी आलेलं आहे त्यामुळे इथे तुम्ही थांबू वगैरे शकत नाही. सीझन बाय सीझन हे चेंज होत राहील. पुढे चल ना. तू आहे महादरवाजा ब्रिटिशांनी तोडलेला महादरवाजा. काय बोलते. ब्रिटिशांनी तोडला आहे. ते इंग्रजांनी तोडलेलं असेल. ब्रिटिश इंग्रज जळकोंडे. आणि इथून खाली जायला रस्ता आहे का. खाली जायला रस्ता आहे पण तो म्हणजे रस्ता नाही. ऍक्च्युली तिकडून पण एक वाटच आहे वर यायला. अच्छा पण तिकडून येऊ नाही शकत त्यामुळे त्याला आपल्याला तिकडून वाट सांगितलेली आहे. हा महादरवाजा बोलतो त्याला. हा जरा ब्रिटिशांनी जरा उद्ध्वस्त केलेला आहे. तरी पण आपले गाईड आहेत का हे आजचे. हो. 500 रुपये पर तेच नाही, मागच्या टायमाला बघितलं होतं याला. नाही हिंदीमध्ये बोल ना. ना काय काय बोललास काय बोललास. मराठीमध्ये व्ह्यूज आ गए ना गलती से. बोला हो बाद में. मला माफ करा. तर मग आता इथे थोडे फोटोज वगैरे काढू आणि मग वरती जाऊ परत एकदा. सो गाईस आता आपण तिथून निघालेलो आहोत आणि इथून चाललोय आता. इथे एक लोकेशनवरती बसलेलो आहे. आता चॉपिंग वगैरे करायला घेतलंय. मॅगी बनवणार आहोत. तिकडे ते जरा मला सोडून सगळं काय खात नाही ना. गद्दारी नाही. तर इथे आपला ब्लॉगर एक्सपर्ट आहे कटिंग करण्यात. मी चांगला कापतो ना त्यामुळे मला आता हे जॉब दिलेलं आहे. पटापट कापून घेतो. तर इथे बघू हे दुसरे काय करतात हे इथे. इथे आग लावायची कामं चालली आहे त्यांची. अजून जमतं काय आम्हाला. गरिबीचा सिद्धपणा केला असताच नाही. डोक्यात ठेवतो कांदा थंड वाटेल. शेंडीसारखं बाकी काही सोय सगळे कापायला बोललेला, सगळे कापायला बोललेला. काप ना.
सो गाईस आता त्याच्यामध्ये पनीरमध्ये टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे. आता त्याला मिक्स करतोय आणि मिरची पण टाकलेली आहे आणि त्याला परत आता मिक्स करतोय गाईस. तिथे मसाला बघू शकता किती आहे, नुसतं खातायत. अरे मसाला का खाता? सो गाईस आता आम्ही याच्यामध्ये विराजचा स्पेशल मसाला, मॅगी मसाला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता हे काय थोडा अजून स्पेशल मसाला टाकलास का त्याच्यात? विराजचा अजून थोडासा स्पेशल मसाला तुम्ही बघू शकता, काय टेस्टी वाटते. हॉटेल भाग्यश्री यावंच लागतंय. कॉपी अरे मॅगी घे आणि मटर वगैरे पण टाकलंय. टेस्टिंग गाईस. का तू का अक्की नाही थोडी हलव नाही अक्कीच टाक. आहा, प्रज्वलचा अप्रुव्हल म्हणजे बेस्ट आहे. यांनी जे पाणी ठेवायला लावलेलं ना ते ठेवायला पाहिजे होतं. हा, चल टाक थोडंसं पाणी पण टाकू. आता या बॅच मध्ये मॅगी टाकतोय. बॅच नंबर 1. बॅच नंबर 1 गाईस. जॉड झाले ना, मी आहे ना तुला पण मीठ जास्त. मी कधीच डाऊट नाही घेतला, सगळ्यांनी डाऊट घेतलेला विराजवरती. एकदा तरी डाऊट घेतला विराज. मीठ आता मीठाने हे होऊन जाईल. अरे हे मिक्स होऊन जाईल. मी आहे ना. कळसुबाईला विराजचा बघितलं ना, तिथेच डाऊट क्लिअर होता आपला. पाणी बाबा ते ठेवायला पाहिजे. ह्याच्यात पाणी आहे, प्रज्वल टाक पाणी त्या ग्रीन बॉटल मध्ये. ह्याच्यातलं ना हात दिसता. अरे आधीच हे पाणी टाक पहिलं, पाणी टाक. पाणी टाक. मी करू का हात दुखायला मला. मी करू का? मी प्रॉपर करतो. कर नीट पकड नीट. अरे थांब ना जरा, दमदी धर ना. अरे सो गाईस आता आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे. मॅगी वगैरे खाऊन झाली आहे आणि कारण तुम्हाला दाखवलं नाही, कारण ते दाखवण्यासारखं नव्हतं. फुल आम्ही थोडं असं सिस्टम करून खाल्लेली एकदम. आणि आता चाय बनवायची तयारी चालू आहे. डॉगेश भाऊला पण थोडा खायला दिला, मस्त झोपला आता, खूप जेवला. आणि आता इथे चाय बनवायची तयारी चालू आहे. खूप मस्त की चाय बनवते आणि पेट्रो तिथे भुकतोय, कारण तो काहीतरी काम करतोय पहिल्यांदा. काय करतोय? एक फक्त चाकू धुतला आणि बोलतो खूप काम केलं. ते वंशनी केलंय गाईस. पडलं त्यासाठी भांडी घासते. तेच ना, इथे कचरा वगैरे सगळं जाळून घेतलंय. कचरा करू नका गाईस. आता चाय वगैरे बघू कशी बनते. चला मग ठीक आहे. सो गाईस आता आमचं चाय बिस्किट वगैरे पण खाऊन झालेलं आहे आणि आता सगळं पसार वगैरे उचलतं. डॉगेश भाई ऑन टॉप. तर हा, डॉगेश भाईने आमची साथ नाही सोडली. पण डॉगेश भाऊ आता खाऊन पिऊन मौज मध्ये राहिलाय. आता तो इथे झोपेल मला तर वाटतंय. सगळं आता पसारा उचलतोय आणि मग निघतोय. हा, सगळं ठेवून घ्या रे नीट. कचरा वगैरे पण काय नाही ठेवलाय गाईस. आता आम्ही सगळं उचललेलं आहे, तुम्ही बघू शकता. सो तुम्ही पण आलात की कचरा वगैरे सगळं उचला, काय ठेवू नका तिथे. लोकल ट्रेन मध्ये चालला, मी त्या इथूनच ट्रेन पकडतोय. हा भाई, पकड भाई. तर आता आपण निघूयात पुढे जरा. पेट्रो आपण निकलते आगे जरा, फिर आपण कैसा थोडा. बाय डॉगेश बाय. लव यू बाय. हँडशेक बाय. हँडशेक कर ना. बाय डॉगेश. बाय. लव यू बाय. काळजी घे बाबा. कधी काय लागलं तर डायरेक्ट कॉल कर. इथे बघ, कधी काय लागलं तर कॉल कर, समजलं का? झेप्टोनी तुला डिलिव्हरी पाठव. आता तर आपला ड्रोन रेडी आहे ना डिलिव्हरीसाठी. हा, तर येईल बाबा, तू फक्त ऑर्डर कर. काय करतोय? सो चला गाईस, निघूयात पुढे आता. असती हा, चलो. लीडिंग फ्रॉम द फ्रंट पेट्रो. इधर पक्का नाही, 100% येणार ना सगळे. चल आपण आगे जाते. हा चल. सो गाईस आता आस्ते खाली उतरूयात. तुम्हाला मध्ये मध्ये अपडेट्स देत राहू. तर भेटूया खाली. सो गाईस तुम्ही व्ह्यू बघू शकता, काय भारी वाटतंय. इथून डायरेक्ट दरी आहे पूर्ण खाली आणि ह्या साईडला बघू शकता. तिथून आलेलो वरतून. सो गाईस तुम्ही बघू शकता आता इथे माकड वगैरे बसलेत. सो आम्हाला आता फोन वगैरे आणि सगळं सामान वगैरे सगळं आतमध्ये ठेवायला लागणार आहे नीट जपून, नाहीतर कधी काही गायब होऊ शकतं.
सो आता फोन पण वगैरे असं नीट आतमध्ये ठेवूयात. हे लोक काय करते इथे काय माहिती. आणि हे लोक इथून उतरत आहेत. सो आता जाऊया खाली. फोन गाईस आता आम्ही खाली पोचलेलो आहोत आणि इथे आता आम्ही थोडा दाखवतो. नदीमध्ये सध्या थोड्या पाय टाकून बसलेलं, पाय दुखतात म्हणून सगळे. आणि मासे आमचे मॅनिक्युअर पेडिक्युअर जे काय बोलतात ते करून देतात फ्रीमध्ये. हां ते करून देतात. बरं वाटतं, गुदगुली होते. सो थँक्यू सो मच गाईज हा व्लॉग बघण्यासाठी. जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा. तर इथपर्यंत आल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. खूप खूप आभार तुमचं. आणि जर का नवीन प्लॅन काही झालं तर लवकरच तुम्हाला भेटू. सो थँक्यू सो मच. बाय. टेक केअर.